नमस्कार कैलाशजी. हा नाग, अरे नाग आला आपल्या घरात. मला कुठेतरी घेऊन चाललं रे. मला पळता येत नाही. अरे ऐका माझा. तो आत आला, काहीतरी कर. अरे काही करणार नाही ते, घाबरू नका. आता ते काय ते नागाला कुठे आवाज करतेस? गप्प बस ग. अरे घाबरू नका, घाबरू नका. काही करणार नाही ते. नाग 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 जुई आला कुठे? बाबा तो झोपलाय. ह्यात कैलाशजींची काही चूक नाहीये मालती. अगं मीच त्यांना फोन करून बोलून घेतलं. तू आलापला जुई बद्दल सगळं सांगणार आहेस हे मला माहिती होतं आणि काहीही झालं तरी मला ते घडू नये असं वाटत होतं. म्हणून मीच कैलाशजींसोबत म्हणून हा प्लॅन केला. वा छान. पण आपण किती दिवस लपून ठेवायचंय हे सगळं? आणि मी म्हणते का लपून ठेवायचं? आलापला सत्य कळायला नको? विचार कर याचे परिणाम काय होतील मालती. आणि त्याच्यापासून लपवण्याचे परिणाम काय होतील? तुम्ही आज जे काही केलंय ना, मला अजिबात आवडलेलं नाहीये. आलापला लवकरात लवकर हे सगळं कळायला हवं. हो मला पटतंय आईंचं. जुई अगं हे काय बोलतेस तू? हे तुझ्या संसाराचा प्रश्न आहे बाळा. आलापला समजलं तर. पण मला देसाई फॅमिली जास्त महत्वाची आहे बाबा. आई सगळ्या कुटुंबाचा विचार करतायत आणि त्यात काहीही चुकीचं नाहीये. पण खरं बोलून तुझा संसार मोडेल त्याचं काय? मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो की प्लीज आलापला यातलं काही कळू देऊ नका. तो तिला ऍक्सेप्ट नाही करणार हो. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? जशी तुम्ही आमची आणि आलापची फसवणूक केली तशी आम्ही सुद्धा आलापची आयुष्यभर फसवणूक करायची? त्याला अंधारात ठेवायचं? अहो जेव्हा त्याला हे सगळं कळेल तेव्हा काय परिणाम होईल त्याच्या मनावर? तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा विचार करताय. हो माझ्या मुलाचा विचार मीच करणार ना. तू चुकीचा अर्थ काढतेस मालती. अगं आपल्याला सगळ्यांना मिळून ह्या दोघांच्या संसाराचा विचार करायचा आहे. काय अर्थ आहे खोट्याच्या बळावर उभ्या राहिलेल्या अशा संसाराला? आलापला कळाल्यानंतर तो काय डिसिजन घेईल हे आपल्याला माहिती नाही. पण जर समजा त्याने हे लग्न मोडलं तर हे काय तोंड दाखवणार समाजाला आणि काय उत्तर देणार आहे समाजातल्या लोकांच्या प्रश्नांची? हा विचार त्यांनी लग्नाच्या आधी करायला हवा होता. नाही मालती, फक्त एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघ. आई सगळ्यांचं काहीही म्हणणं असलं तरी तुम्हाला वाटतोय तोच डिसिजन तुम्ही घ्या. आई म्हणून तुम्हाला काय वाटतंय हे मी समजू शकते. तुमचा निर्णय काहीही असला तरी तो मला मान्य असेल. संध्या ही पाण्याची बॉटल आणि हा पोळी भाजीचा डबा ठेव. सुईताई एवढा त्रास कशाला घेतलात? ह्या अगं एवढं काही नाहीये. हे पण असं अचानक काय झालं ग तुझ्या बाबांना? काकांचा कॉल आला होता. बाबाच्या पोटातले दुखतंय, खायला प्यायला पण जमत नाहीये. बापरे, मग तर तुला जायलाच हवं. संध्या अगं चल पटपटावर. एका तासात तुझ्या गावची बस आहे. मिस झाली तर प्रॉब्लेम होईल बघ. हो हो झालंच. संध्या हा मास्क बाहेर पडलीस की आधी लावायचा. हा हो हे तर विसरलेच होते मी. माझी पिशवी ते बघ टीव्ही जवळ. संध्या तू बस, मी देते.
बाबा थांबले का? वाजवा ना, हा छान सूर लागलेत. आलाप अरे कधीतरी एवढाच सूर लावायचा लागतोय का ते बघायला. म्हणजे आपला रियाज किती पक्का आहे हे समजतं त्यामुळं. मामा तुमचे एक एक वनडे पण असतात ना, जगा वेगळे असतात. संध्या हे काय संध्या, अगं कुठे निघालीस? अर्जंट मध्ये गावाला चालले ताई. बाबाची तब्येत बिघडली. अरे बापरे. काय झालं? माझ्याकडे काही काम होतं का तुमचं? नाही नाही नाही, तू जा, जाऊन ये, मी माझं बघते. आलाप, आज तू गेला नाहीस ऑफिसला अजून? नाही आई, आज वर्क फ्रॉम होम आहे ना माझं. एकदा काय संध्याला गाडीत बसवलं की मग मी कामाला येऊन बसणार होतो. पण का, काय झालं? तुझं काही काम होतं का माझ्याकडे? हो, मोकळा झालास की सांग, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. ठीक आहे, मग संध्याला गाडीत बसवलं की मग बोलूया आपण. ठीक आहे. संध्या, व्यवस्थित जा हा जरा. बाबांच्या तब्येतीची काळजी घे आणि खर्चाचा अजिबात विचार करायचा नाही. पैसे लागले ना तर लगेच कळव, आम्ही पाठवू. हो असं कळवते. अगं असू दे ग, तू आधी व्यवस्थित पोहोच गावी. संध्या चल पटपट, उगाच उशीर होईल. जपून जा. हो. काळजी घे ग. तिला गाडीत व्यवस्थित बसव जरा. होय. मी आलापशी काय बोलणार आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही तिथे असलात तर फार बरं होईल. जुई, आले वहिनी. बोला वहिनी, काय झालं? एक तर आज एवढी घाई आहे आणि एक वस्तू जागेवर मिळेल तर शपथ. काही हवंय का तुम्हाला? हा अगं, आपला तो बिर्याणीचा टोप दे ना जरा शोधून. हो. वहिनी, मोठा कुकर चालेल का टोपाऐवजी? हो चालेल, दे ना जरा पटकन. आज बिर्याणी करताय? हो ग, आज ना माझ्या ऑफिसमध्ये 10 जणांसाठी बिर्याणी बनवून न्यायची. संध्याच्या वडिलांना पण आजच आजारी पडायचं होतं नेमकं. माझं ना डोकंच चालत नाही. हे सगळं आटपून मला ऑफिसची पण तयारी करायची. बाप रे, आज इतकी घाई होणार आहे ना माझी. वहिनी, मी करते ना बिर्याणी. ओ हॅलो, 4 माणसांची खिचडी नाही बनवायची आहे, 10 माणसांची बिर्याणी बनवायची आहे. बिर्याणी जमणार आहे तुला? ट्राय करते मी. आणि नाही जमली तर तुला काय ग, तिकडे ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर माझा फ्लॉप शो होईल. नाही वहिनी, तसं काही होऊ देणार नाही. मी चांगलीच बनवते, माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, बघ जमते का. पण बी केअरफुल. काय ना, माझ्या नावाचा प्रश्न आहे. डोंट वरी वहिनी, काळजीच करू नका. ठीक आहे, मग मी माझं बाकीचं आवडते. ओके. पाहिलास दोघींच्या वागण्यामधला फरक? प्राजक्ताचा स्वर कायम वरचा लागलेला असतो. जुई नेहमी कोमल स्वर लावते कोणाशीही बोलताना. म्हणजे काय? म्हणजे हे जे तू आता पाहिलंस ते. प्राजक्ता पदोपदी अपमान करत असते जुईचा, पण तरी जुईच्या वागण्यामध्ये कधीही निगेटिव्हिटी नसते. प्राजक्तानं जेवढं सांगितलंय तेवढं करून ही आता बाहेर जाऊ शकत होती, पण तिने प्राजक्ताचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि प्राजक्ताच्याच कामासाठी तिच्या मदतीला उभी राहिली. ही इकडे काम करते आणि हिच्यावर सगळं सोपवून प्राजक्ता मात्र निघून गेली. जन्मानं जरी इच्छाधारी नागिण असली तरी स्वतःमधली माणुसकी कशी जीवापाड जपते बघते. आजकाल कुठल्या घरातली सून हे असं वागणं सहन करून घेईल सांग ना. पण जुईकडे बघ, सगळं कसं व्यवस्थित सांभाळते येते. आणि मालती मला सांग, आलापला जुईबद्दल सगळं खरं सांगून
अशा एका निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचं दुःख होणार नाही तुला? खरंच आलाप आणि जुईचं नातं कायमचं संपवू शकणार आहेस तू? तुला पटत नसेल तर जाऊ दे, मी आपलं सहज बोलून गेलो. वा 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 जुई, बिर्याणी एकदम मस्त झाली बरं का. खूप घाईत केली बाबा. पण जुई, तुझ्या या रुचकर व्हेज बिर्याणीमुळे प्राजक्ताचा ऑफिस मध्ये भाव वाढणार आहे. अरे जेवताना काय फोन घेतोस? अगं संध्याचं आहे. संध्याचं आहे, घे घे. हॅलो, हा संध्या, तू पोचलीस ना व्यवस्थित? हा, बाबा कसे आहेत? अरे आम्हालाही बोलायचंय, स्पीकरवर टाक फोन. ओके ओके. हा संध्या, फोन स्पीकरवर आहे, सगळे ऐकतायत. बोल, बाबा कसे दादा? बस आवाज येतोय का सगळ्यांना? अगं हो हो ऐकू येतोय. बोल तू, बाबा कसे आहेत? हा, आता बाबा बरेत. काळजी करण्याचं कारण नाहीये. मी औषध वगैरे दिलेत. तुम्ही पण काळजी करू नका. हॅलो संध्या, पण बाबांना काय झालं होतं का अचानक? अहो दादा, फार काही नाही. ऍसिडिटी मुळे त्यांच्या पोटात दुखत होतं. खाता पिता पण येत नव्हतं. त्यामुळे ते जास्तच घाबरले होते. पण आता बरेत. अगं पण एवढ्या गडबडीत तू काही खाल्लंस की नाही? आई साहेब, तुम्हाला आणि जुईताईला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचे. तुम्ही मला भाजी पोळीचा डब्बा दिला म्हणून तर मी जेवले. नाहीतरी हल्ली इकडे हॉटेल बिटेल बंद आहेत. मला काहीच मिळालं नसतं. हॅलो हॅलो हॅलो, कट झाला. चला, संध्याच्या बाबांना आता बरं आहे हे ऐकून आम्हालाच बरं वाटलं. हो खरंच. तुझी संध्यापासून आमच्या सगळ्यांच्या जेवणाची काळजी करतेस तू. तू कधी बसणार आहेस? नाही नाही, आलाप अगदी बरोबर बोलतोय. तू आमच्या सोबत बस चल. जुई, मला खरंच बसून घे आमच्या बरोबर, खाऊन घे. नाही नको बाबा, तुम्ही सगळे जेवा सावकाश, मी नंतर जेवेन. आला परत, टचकले ना मी. काय वेडेपणा आहे हा. अगं वेडेपणा काय? नवरा आहे मी तुझा. आला परत, सोड ना. ती मला सांग, आज तुझ्यावर खूप कामं पडली आहेत ना? म्हणजे सगळ्यांची जेवण, भांडी, त्यात प्राजक्ता वहिनीची बिर्याणी. इट्स ओके, हे सगळं काम माझ्या घरचंच आहे. तुझी अगं ते भांडी वगैरे सोड ना, तू इकडे बघ. आला, हे किचन आहे. येईल ना कोणीतरी. अगं येऊ दे ना. तुला सांगू, तू भांडी घासताना पण एवढी क्यूट दिसते ना, म्हणजे खरंच सांगतो, तू एवढी क्यूट आहे की आला प्लीज, तरी खरंच कोणीतरी येईल. अगं तू एवढी काय घाबरतेस तू? आणि बाय द वे, तू जर विसरली असशील तर तुला सांगतो, आपण दोघं नवरा बायको आहोत. ओके? आला, ते पाणी गरम झालंय बघ, तुला हवं होतं ना? जा ग्लास मध्ये घ्या. अरे हो, काय ना, आज माझा जरा घसा. सावकाश, नॅपकिन आहे ना तिथे, वापर ना तो. अगं माझा घसा जरा खवखवत होता, म्हणून म्हंटल गरम पाणी घेतो, जरा बरं वाटेल. थँक्यू सो मच. आलाप, अरे आलाप, जरा हॉल मध्ये येतोस का रे? हो हो दादा, आलो आलो. चहा थांबा आई, मी करून देते. नको, तू असू दे, तू कर तुझं काम, मी करते. अगं कशाला धरायला गेलीस तू? ग्लास तो भाजलं का तुला? नाही आई, ओके मी. बघू.
जुई डार्लिंग अगं आई तू इथे मी गरम पाणी घ्यायला आलो होतो मी घेतो पण आई तू इथे म्हणजे कशी काय आता आली आणि जुई कुठे आहे जुई 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 कुठे आहे आई असं काय बघतेस जुई कुठे आहे आलाप अरे जुई ना मागच्या दाराने बाहेर गेली येईल. ओके माझं खरं रूप काय आहे हे आई आत्ता आलापला सांगू शकल्या असत्या पण त्यांनी नाही सांगितलं. म्हणजे त्यांना कुठेतरी माझ्याबद्दल सहानुभूती वाटतेय का? अगं आई दादाने किचन मध्ये बॉक्स आणायला सांगितला कुठला बॉक्स मला कळत नाही इकडे कुठला बॉक्स आहे सापडला हाच आहे वाटत मिळाला चलो दादा आगे बॉक्स गंधार थांब. हॅलो अगं याच्यात स्फोटक असल्यासारखी काय ओरडतेस तुमच्या कामाचे बॉक्स तुम्ही किचन मध्ये का ठेवता रे तुम्हाला काय गोडाऊन वाटतं ते काम डाऊन हे बघ आई या बॉक्स मध्ये आपल्या घरची जुनी भांडी आहेत काल रात्री संध्याला बॉक्स काढून ठेवायला सांगितला होता. कशासाठी अगं माझा मित्र आहे ना तो बॅचलर आहे तो आपल्या इकडे शिफ्ट झालाय तर तो मला विचारत होता तुमच्याकडे जुनी वापरात नसलेली भांडी आहेत का आणि मला देशील का म्हटलं देतो की त्यात काय आमच्याकडे खूप भांडी आहेत. अरे थांब काही असलं तरी आपल्या घरातली भांडी बाहेर न्यायची नाही सांगून ठेवते. अगं एवढं काय जाऊ दे ना नाहीये परिस्थिती त्याची आणि आपल्या दादाचाच मित्र आहे ना तो. बरं मला सांग ह्या बॉक्स मध्ये असून असून किती भांडी असणार आहेत केली एखाद्याची मदत तर काय हरकत आहे. हॅलो आई अगं मला वाटलं होतं एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर तू खुश होशील तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. एक दुकान निघेल भांड्याची एवढी भांडी आहेत आपल्या घरात भलती अगं असं काय करतेस थोडीफार भांडी दिली मित्राला तर कुठे बिघडलं. नाही म्हणजे नाही. बघा तुम्हीच बघा किती महत्वाची भांडी आहे त्यात. काय भांड्यात बघायचं असतं त्यात एवढं आणखीन हो ग मालती ही तर खूपच महत्वाची भांडी आहेत आपल्या आयुष्यातली नाही द्यायची. बाबा डायरेक्ट पलटी अरे आम्ही जेव्हा संसार सुरू केला ना तेव्हाची भांडी आहेत ती अजिबात देणार नाही. हो बाबा तुम्ही दोघं या भांड्यांना घेऊन एवढे का सेंटी होत आहेत. तेच म्हणतोय मी. अरे मूर्ख मुलांनो तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हा ही 4 भांडी घेऊन आम्ही दोघं या शहरात आलो आणि तुम्ही आज हे जे घर पाहताय ना हे सगळं त्यानंतर कष्टानं उभं केलेलं आहे मी. या भांड्यांबरोबर आमच्या किती आठवणी जोडल्या गेल्या तुम्हाला नाही कळायचं नाही का ग मालती. ते दूध तापवायचं छोटं पितळी भांड तुला आवडलं. बाबा कंट्रोल बाबा कंट्रोल. देख ना आता ही भांडी आमच्या बेडरूम मध्ये राहतील तिथून कुणी हलवणार नाही बस. दादा आपण पण ह्यांच्या वयाचे झालो की एवढेच सेंटी होऊ करे. काय माहिती जीन्स तर तेच आहे